नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. डोंबिवलीत समता हॉस्पिटल आणि सुरेखा व्हेरिकोस व्हेन्स क्लिनिक यांच्या वतीने व्हेरिकोस व्हेन्स बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच पेशंट केअर, डिजिटल हेल्थ केअर आणि मानसिक आरोग्य ह्या विषयावर कम्युनिटी हेल्थ टॉक्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाआधी समता हॉस्पिटल आणि SVV क्लिनिकच्या नव्या प्रीमायसेसचे उद्घाटन डॉक्टर धनंजय घनवत, IPS डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आसाम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर आशिष धडस यांनी समता हॉस्पिटलचा 43 वर्षाचा प्रवास सांगत सहानुभूती आणि पेशंट फर्स्ट केअर हे हॉस्पिटल मुख्य तत्व असल्याचे सांगितले. व्हेरिकोस व्हेन्स आणि गैरसमज ह्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर शोएब F पडारिया, डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ व्हॅस्क्युलर सायन्सेस, जसलोक हॉस्पिटल व्हेरिकोस व्हेन्स विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉक्टर पडारिया यांनी सामान्य निदानाचे फायदे आणि आधुनिक उपचाराप्रभावी याबद्दल माहिती सांगितली. डॉक्टर अविनाश सुपे यांनी डिजिटल साधनामुळे आरोग्यसेवा बदलत असली तरी डॉक्टर रुग्ण संवाद, विश्वास आणि मानवी स्पर्श हे आरोग्यसेवेचे मूलभूत घटक असल्याचे यावेळी नमूद केले. डॉक्टर धनंजय P घनवत यांनी ताण नियंत्रित ठेवण्याच्या पद्धती, आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय आणि दडपणाखाली मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा प्रमुख हेतू व्हेरिकोस व्हेन्ससह विविध आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना सोप्या भाषेत उपयोगी माहिती देणे हा होता. नवीन प्रीमायसेसच्या उद्घाटनासह समता हॉस्पिटल आणि सुरेखा SVV क्लिनिक यांनी स्थानिक समुदायाला सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या वचनबद्धतेची पुनर्रचना केली. नमस्कार, मी डॉक्टर आशिष धडस. डोंबिवली इथे आज नोव्हेंबर 23, 2025 रोजी समता हॉस्पिटल आणि सुरेखा व्हेरिकोस व्हेन्स क्लिनिकच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. 1982 साली स्थापित झालेलं हे हॉस्पिटल आहे. आज 43 वर्षानंतर हा दिवस आमच्यासाठी उजाडला आहे आणि जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपीमध्ये आम्ही इथे ॲडव्हान्स काम करतो आहे. व्हेरिकोस व्हेन्स लेझरमधलंही काम आमचं आता नवीन लेवलवर आम्ही नेऊ शकतो. त्याबद्दल खूप आनंद होतो आहे. पेशंट केअर विथ एम्पॅथी हा आमचा जो मोटो आहे, एक संवेदनशीलता ठेवून रुग्णांची मदत करणं, ते आम्ही पुढेही चालू ठेवू इच्छितो. ते माझे वडील डॉक्टर दादासाहेब धडस यांनी केलं आणि खूप आनंद होतो.